तील सर्व ग्रामस्थांना 29 ऑगस्टच्या महामोर्चासाठी चुलीला आवाहन देणार. आता चुलीला गॅस लावून समजा आणि 15-20 दिवसामध्ये हे एक सुखद गोष्ट झाली की मुळकीतील सकल मातंग समाज आमचे गोविंद भाऊ राजपांगे त्यांच्यासोबत आलेले विकास भाऊ शिवाजी भाऊ आचार्य प्रियंकाताई राजपांगे यांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्याबद्दल एकदा टाळ्या वाजवा. सकल मुस्लिम समाज यांनी सुद्धा आपल्याला आरक्षणाला पाठिंबा दिलाय. खरं म्हणता आता ते हे पाठिंबा देत असताना शिवाजी महाराजच्या काळात गेल्यासारखं वाटतं. भावाने एक गोष्ट सांगतो, आमचा इतिहास असा आहे. आता हे बाकीचे नालायक लोकांनी वेगळा करून टाकले, पण एक गोष्ट मंदिरात थांबून सांगतो की शिवाजी महाराजांच्या काळापासून आजपर्यंत आपल्या मागे खंबीरपणे कोण असेल तर तो मुस्लिम समाज. मागच्या मी क्रांती मोर्चे बघितले किंवा आता गेल्या वर्षीपासून जरांगी पाटलाच्या नेतृत्वाखाली आंदोलन बघितलं. प्रत्येक वेळेस मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे. प्रत्येक वेळेस नाश्ता खाऊ घालतात, पाणी पाजवतात, फुकट पंक्चर काढले आमच्या मुस्लिम बांधव गॅरेज. आणि हे आपलं कर्तव्य. एक मोठा भाऊ म्हणून हे दलित आपलेच आहे, मुस्लिम आपले, हे बहुजन आपले, हे ओबीसी आपले. आपले फक्त कोण नाही, पेशवी तवाही त्रास द्याल ते आताही त्रास द्याल. भोकांडीवर आहेतच, एकदा उचलून फेकावं लागलं. तर त्या संदर्भात शेख महबूब बशीर साहेब, शेख लायक पाशा साहेब, खुदबुद्दीन शेख साहेब, निजाम भाई शेख साहेब, दोज भाई निजाम शेख साहेब, रामुद्दीन लाला साहेब, शादुल भाई शेख, गैबुद्दीन भाई शेख, खाजू साहेब शेख, चांद पाशा भाई शेख, फरीद भाई शेख यांचे सकल मराठा समाज अहमदपूरच्या वतीनं खूप खूप राहत इंदौर साहब की एक शायरी है, यहाँ पे कहती पूरी दुनिया को बताना चाहूंगा. यकीन हो कि ना हो, बात तो यकीन की है. हमारे जिस्म की मिट्टी इसी जमीन की है. यकीन हो कि ना हो, बात तो यकीन की है. हमारे जिस्म की मिट्टी इसी जमीन की है. मेरे वतन के सभी लोग भाई भाई है. ये दूरियों की सियासत किसी कमीन की है. तर विषय हा आहे की आता नीरज भैयानं किंवा माझ्या अगोदरच्या वक्त्यानं सांगितलं की आरक्षण आमच्या मागच्या पिढीने चुका केल्या, दूरदृष्टी लक्षात नाही झाल्या. तेव्हा पंजाबराव देशमुख म्हणले जमीन हळूहळू तुकडे होतील, पुन्हा तुमच्याकडे जमिनीत राहणार. आणि पुढचा काळ हा ज्ञानाचा असेल, पुढचा काळ हा शिक्षणाचा असेल. आरक्षण घेतलं पाहिजे. आणि भावांनो आज एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो की आम्हाला पुढच्या पिढीला द्यायला आमच्याकडे काहीच, आरक्षणाशिवाय आमच्याकडे काहीच. आता गायकवाड समिती नेमली तुम्हाला सगळ्यांना माहित असेल तर गायकवाड समितीच्या शिफारशी स्वीकाराव्या असं आमचं म्हणणं आहे की 71% मराठा समाज हा त्याचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे. 67% मराठा समाज हा कच्च्या घरात राहतो. 83% मराठा समाजातील स्त्रिया लोकांच्या शेतात कामाला जातात. ही आज विदारक परिस्थिती. आपला समाज मोठा म्हणून दिसत नाही. आम्ही अहमदपूरच्या मार्केटमध्ये जर बघितलं, चाकूरच्या मार्केटमध्ये एक गोष्ट निरीक्षण करून बघा की त्या दुकानावर असणारे 80% पोर मराठा समाजाचे आहेत. हे आपलं दुर्दैव आहे. आपल्या अहमदपूर तालुक्यातले गावाच्या गाव दुकानावर मुली माहिती. ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला मुख्य प्रवाहात यायचा अधिकार आहे. छत्रपती शाहू महाराज म्हणतात प्रत्येक समाज एक झाला पाहिजे. चांगल्या कामाचा मातंग समाज एक झाला पाहिजे, दलित समाज एक झाला पाहिजे, मुस्लिम समाज एक झाला पाहिजे. सगळ्याला सोबत घेऊन चालणारा मराठा समाज. आणि मी आज जबाबदारीने सांगतो की येणाऱ्या 25 वर्षाच्या काळात, 30 वर्षाच्या काळात, 40 वर्षाच्या काळात जगातील सगळ्यात दरिद्री समाज जर कोणता असेल तर तो मराठा समाज असेल. आणि त्याला जर वर काढायचा असेल तर त्या समाजाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही.
शंकरभाऊ, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात जमालपूर साहेब. हे शेतकऱ्याचं गोविंद नाव आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या मराठा समाजाच्या होत्या. आतापर्यंत जितक्या बी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ती यादी जर तुम्ही बघितली तर त्याच्यात 90% नाव मराठा समाजाचे असतील. कारण मुळात महाराष्ट्रातला शेतकरी हा मराठा समाज. ही परिस्थिती. आमचे लेकर कोर्स कोणता घेतात? BA, BSc, BCom. मार्केटमध्ये ह्याला कुणीच विचारते. पण BA, BSc, BCom काय घेतात की आमच्या पालकांना आमच्या लेकरांना शिकवायला फीस भरायला पैसेच नाही. मला माझ्या लेकराला इंजिनिअरिंगला शिकवायचं असेल तर तसा खर्च 3.5, 4 लाख, 5 लाख रुपये असेल वर्षात. माझ्या मुलाला जर सेमी गव्हर्नमेंट मध्ये MBBS लावायचं असेल तर 8 ते 10 लाख रुपये माझा वर्षाचा खर्च कुठून भरायचा? ही आज मराठा समाजाची परिस्थिती की ह्याच्यातून जर आम्हाला बाहेर निघायचं असेल, आम्ही कुणाच्या ताटातलं मागत नाही. आता हे बाकीच्या गोष्टी सांगत बसायची गरज नाही. त्याच्यामुळं पुन्हा हे राजकारण सुरू झालं. शंकरराव, पुण्यामध्ये आणखीन आलाजी पंथ आहेत, राणे आहेत, भुजबळ साहेब आहेत, तिथं दुसरी आहेत, सोडून आपली बी आहेत ना गोविंदराव. त्याच्यामुळं ते आता शिवबानं सांगितलं दोन प्रकारचे लोक असतात. जंगलाला आग लागत सगळे प्राणी सैरावेरा पडला, जीव वाचवासाठी एक चिमणी होती, चुचित पाणी घ्यायचं त्या आगीवर टाकलं. दुरून कावळा बघा त्याला हसला, तेव्हा चिमणीला म्हणला इकडे तुझी चोच किती, त्या चोचीत पाणी मावणारी किती, तू निघाली जंगलाची आगीवर. चिमणी म्हणली कावळ्या तुझं बरोबर आहे, माझ्यामुळे जंगलाची आग विजन नाही विजन मला माहित नाही, पण जेव्हा ह्या आगीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग विजनारात असेल, आग हरवणार. तेच जेव्हा तो आरक्षणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मी मराठा आरक्षण लढ्यातील शिलेदाराच्या यादीत माझं नाव असलं पाहिजे, गद्दाराच्या यादीत नाही. हे आमचं कर्तव्य. पुढच्या पिढीला हेच देऊ शकतो. आम्हाला मुख्य प्रवाह द्यायचा अधिकार. त्याचं सांगितलं जरांगे पाटलांना स्पष्ट सांगितलं. आता मुंबईला येताना एकतर आरक्षणाची विजयी यात्रा येईल किंवा माझी अंत्ययात्रा, हे आपल्या हातात आहे. माझी आपल्याला जरांगे पाटला जीवन ठेवायचे का हे करायचे. आजचा समाज गोळा साहेब गेल्या बाजूला गेले, शिंदे साहेब पळत झाले, घ्या आरक्षण घ्या आरक्षण. दिले का खातात हे गुन्ह्या मारून हे गुन्ह्या हे डॉबी लावून नाचून भेटला आरक्षण भेटलं. गावगाडचे पण काय गेलं आरक्षण. शिंदे साहेबांचा दोष नाही, त्याच्या महागीचे डोकं होतं तसा दोष आहे. मराठी मी एक दत्तटीला भेटल्यावर तुमच्या बापाला ऐकला नाही. आता ह्या व्यवसायाला कसे आरक्षण देतात भाऊ. तर ह्यासाठी आपल्याला सगळ्याला जास्तीत जास्त संख्येनं मुंबईच्या दिशेने जावं लागेल तरच, कारण एकीच बळ असते, ताकदीत बळ असते. आजचा एक सिंपल फॉर्म्युला आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. जेवढी तुमची ताकद दाखवेल, आणि मला अभिमान आहे ह्या महाराष्ट्रातला, ह्या देशातला मुस्लिम समाज, ह्या देशातला दलित समाज, ह्या देशातला ओबीसी समाज खंबीरपणे आपल्या पाठीमागे. आणि जबाबदारी सगळ्यांना उचलायची. आता मुकेश पाटलांनी सांगितलं तुम्हाला नियोजन कसं करायचं, त्या संदर्भात हे करावं. सगळ्यांनी जबाबदारी, प्रत्येकानं आपल्या आपल्या हिश्श्याची लढाई लढायची. सगळ्यांचं कर्तव्य आहे. ज्यांना वेळ देता येते त्यांना वेळ द्या, ज्यांना श्रम देता येते त्यांना श्रम द्या, ज्यांना आर्थिक मदत करता येते त्यांना आर्थिक मदत करा. पण कुणाही परिस्थितीत जास्तीत जास्त संख्येने, त्याच्यामुळे तुम्हाला चुली लावून दिली. आता त्या अकबराच्या गोष्टी सगळं व्हायचं. नेहमी प्रत्येकावर सांगायला ती गोष्ट. अकबर म्हणाला बिरबलाला, बिरबला हे लोक माझ्यावर लई प्रेम करते. बिरबल म्हणला काहीच करणार. अकबर म्हणला आज कसं सिद्ध करून दाखव म्हणला की लोक माझ्यावर प्रेम करते. बिरबल म्हणला बादशाह काहीच नाही, तुमच्या राज्यात प्रत्येक कुटुंबाला फक्त 1 लिटर दूध मागून बघा आपले देते, त्याने दूध साधतात. अकबरानं दौंडी दिली राज्यात. जे जे लोक माझ्यावर प्रेम करते त्यांना रात्री त्या टाकीमध्ये 1 लिटर दूध टाकायचं. अकबर म्हणला बिरबलाला, बिरबल बघ उद्या सकाळपर्यंत टाकी भरून उचलली असं तुझा.
दुसऱ्या दिवशी सकाळी गेले शंकर, चुट्टी चालू की तर पाणी. अकबर म्हणला बिरबलाला, मी ह्याला दूध टाकाय सांगितलं म्हणजे पाणी टाकले का, असं का झालं? बिरबल म्हणला, बादशाह हे तर हमला खेळ. शंकराला असं वाटलं अख्खं गाव दूध टाका, मी एकट्यानं पाणी टाकलं तर काय फरक पडणार, समज टाकीच व्हायचे. जमालपुरी साहेबांना गाव दूध टाकायचे की एकट्यानं पाणी टाकलं तर काय व्हायचं, सपन जाते. गोविंदरावला तेच, प्रत्येकाला असं वाटलं सगळेच दूध टाकले मीच पाणी टाकणार, दूध कुणीच टाकायला सगळ्यांना पाणी टाकलं. ह्यासाठी सांगितलं की असं वाटतं की सगळा महाराष्ट्र मुंबईला चाललाय, मी नाही गेलो तर काय फरक पडतो. इकडं फतेपूरचे चालेत, उमरग्याचे चालेत, गोताचे चालेत, मेथीचे चालेत, आम्ही नाही गेलो तर काय फरक पडणार. तसं नाही, मी आहे तर जग आहे, मी तिथं असलं पाहिजे. आता आज माझं काय नाही, मला माझ्या सहकार्याचं कौतुक करावं. स्वतःच्या टिऱ्यावरून घेतात, पण रोज 12 वाजता दिवसभर ड्युट्या करून फक्त एकच गोष्टी समाधान वाटते का आपण समाजासाठी काहीतरी खाण्याचा वाटा उचलावा. तुम्हीही उचला, लई मजा येते. त्याच्यापेक्षा भारी नशा काय असेल. आणि ह्याच्या मंदिरात थांबून सांगतोय, ह्याच्यापेक्षा मोठं पुण्य नाही तुम्हाला. आरक्षणासाठी बोला, काय 4 धाम फिरधाम करायची गरज. पुढची पिढी तुमचा अभिमान बाळगेल. आणि हे एकी फक्त आरक्षणापुरते नाही. आता बरेचसे लोक म्हणतात नाना काय, मुख्यमंत्री तुमचा, आमदार तुमचे, आरक्षण मागा फॉर्च्युनर घेऊन जातो. मी म्हणतो अरे नारायण काय, समाजातील 4-5% श्रीमंत लोक झाले म्हणजे बाकी 95% समाज का श्रीमंत झाला का? आमचं सगळ्यात जास्त वाटवं तर आमच्याच नेत्याने केले. आमचा आज 95% समाजात खितपत पडलेला. आणि शिवाय जर आम्हाला नोकरी नकोय, बरेच जण म्हणतात नाना नोकरी कुठे राहिला होता, खाजगीकरण झाले, पण आम्हाला नोकरी नकोच आहे. आम्हाला उच्च शिक्षण पाहिजे, आम्हाला दर्जेदार शिक्षण पाहिजे. आणि ते जर शिक्षण पाहिजे असेल तर आम्हाला आमची अवकाश नाही फीस भरायची, आम्हाला आरक्षण पाहिजे. आमची लेकरं जाऊ उच्च शिक्षण घेतील, आमची लेकरं जाऊ चांगले शिक्षण घेतील तर त्यांच्याकडे कौशल्य असेल, त्यांच्याकडे ज्ञान असेल, ते स्वतःच्या पायावर सहज उभा टाकतील, ते आत्महत्या करणार नाही. अशाने समाज बाबा ही जबाबदारी आपली आहे. एक चूक झाली आहे, पुन्हा ती चूक द्यायची नाही. समाज एकत्र यायला खूप काळ लागतं सर. अण्णासाहेब पाटील सरकारला अल्टिमेटम दिला 23 मार्च 1982 पर्यंत सरकारनं आरक्षण नाही दिला तर 24 मार्चला ह्या अण्णासाहेब पाटील सूर्य बघणार नाही. शब्दाची माणसं होती तेव्हा पक्की. सरकारनं दिलं आरक्षण, 23 मार्चला आत्महत्या केली. माझ्या समाजाला काय तोंड दाव. त्याच्यानंतर जवळपास 43 वर्षांना समाज एकत्र आला. आणि हे जर आपल्या हायगाईने जर ह्यावेळेस आपली लढाई हरलो तर पुढील समाज पेटाला पुढचे 50 वर्ष जातील, ते आपल्याला परवणार नाही. मनाशी गाड बांधा, काही बी करा, 2 दिवस काढा, 3 दिवस काढा, 4 दिवस काढा. मराठाचं वादळ मुंबईत धडकलं पाहिजे म्हणजे धडकलं पाहिजे. बघू त्या जागा आपली ताकद काय. सर्वांना सोबत घेऊन चालणार, सर्व धर्म समभाव मानणार, गोरगरिबांची मदत करणार, स्त्रियांची इज्जत करणारा मराठा समाज आज संख्येला. दुसऱ्याला देता देता आम्ही कधी कंगाल झालो आम्हालाच काय. आता आपल्यासाठी दुसरी कुणी लढत नाही लढत, पण आपल्याला लढावं लागेल. त्यासाठी पुन्हा एकदा सर्वांना कळकळीची विनंती करतो. जास्त वेळ घेत नाही, थांबतो. जय जिजाऊ, जय जिजाऊ.